मध्ये भोलेनाथ श्रीहरी या सिंधुरासुरापासून या समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवगण हो दैत्य बलाढ्य आहेत, परंतु हे कार्य सिद्धी जाणे इतके सोपे नाही जितके अवघड आहे. काहीतरी योजना करावी लागेल. देवगण आपणा सर्वांना मिळून काहीतरी उपाययोजना करावीच लागेल. समस्त देवगणाने केले प्रयत्न असफल ठरले. समस्त देवगण हो देवकुळाच्या रक्षणासाठी आम्हा सर्व देवगणांना काहीतरी उपाय शोधला पाहिजे. होय देवगण, नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. या सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. होय देवेंद्र. नारायण नारायण सिंधुसुर माथला गर्वाने पेटला झाला लाल दावी देवानाशा इथे बोला हो दावी देवानाशा इथे सिंधुसुर माथला गर्वाने पेटला सिंधुसुर माथला गर्वाने पेटला झाला लाल दावी देवानाशा इथे बोला हो दावी देवानाशा इथे बोला दावी देवानाशा इथे बोला हो दावी देवानाशा इथे नारायण देव हो काही तुमची अवस्था. देवर्षी, अगदी योग्य समयी आपलं आगमन झालं आहे. या सिंधुरासुरापासून या सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आपणच काहीतरी मार्ग सुचवा. नारायण नारायण देवराज ब्रह्मपिता भोलेनाथ श्रीहरी, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि तो गर्व त्या सिंधुरासुराने उतरवला आहे. नारायण नारायण. मुनी, आमचा गर्व आता रसातळाला गेलेला आहे. ज्याप्रमाणे डोळस मनुष्य अंध मनुष्यास मार्गदर्शन करतो त्याचप्रमाणे तू आम्हा देवतांना मार्गदर्शन कर. नारायण नारायण देवराज, आपण सारे देवगण मिळून त्या विघ्नहर्त्या गणेशाची आराधना करूया. बाळ गणेश, ज्या ओंकार स्वरूपामध्ये हे सारे विश्व समाविष्ट झाले आहे त्या ओंकार स्वरूपाला शरण जाऊया. चला तर. प्रभुराया तारिया भया वासुनी प्रभुराया तारिया भया वासुनी प्रभुराया तारिया भया वासुनी प्रभुराया तारिया भया वासुनी. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षण भक्का नाम नमः तस्मै व गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यत्स्या गत्स्या यते नाम विघ्न सागर शोषणे. ज्याच्या नामामध्ये विघ्न सागराच्या अगस्तीप्रमाणे शोषण करण्याचे सामर्थ्य आहे अशा गणरायाला सर्व देवगणांचा साष्टांग नमस्कार. हे पुराण पुरुषोत्तमा, हे शक्तिमान परात्परा, आम्ही तुला अनन्य भावाने शरण आलो असून परमप्रीतीने वंदन करत आहोत. गणराया, त्या सिंधुरासुर नामक दैत्यानं आम्हा सर्व देवतांची राज्य काबीज केले, तेव्हा तूच काहीतरी मार्ग काढ. जर का त्याने ही सृष्टी जिंकली तर तो तिला गिरिकंदनात फेकून देईल. गणराया, तू काहीतरी मार्ग काढून आम्हा सर्व देवतांची राज्य आम्हाला परत मिळवून दे.
तू सागर करुणेचा तुलाच दुःख सांगावे, तुझं वाचून इतरात दिनमुख होऊन काय मागावे. या विश्वातील जीवात त्यांना स्नानित्यात घेऊन त्यांना ज्ञानामृत पाजण्यास तूच एक संबंध आहेस. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव हो, आता आपण सावध राहायला हवं. तो दैत्यरा सिंधुरासूर कोणत्याही क्षणी ते येऊ शकतो. होय देवराज, आपल्याला सावध राहावं लागेल. सार्वभौम सम्राट, सार्वभौम सम्राट दैत्यराज सिंधुरासूर ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ सम्राट झाला, सार्वभौम सम्राट. ब्रह्मांडातील समस्त देवगण जनार्दनाच्या चरणाशी आले. असा एकमेव अजिंक्य होता. या देवांची भूलोकी देव देव म्हणून पूजा केली जाते. तेच हे देव या महापराक्रमी सिंधुरासुरासमोर नतमस्तक झाले. विजय या सिंधुरासुरानं साजरा केला, नष्ट केलं या देवांचं देवत्व. दैत्यराज, अजून एक संधी केले या अहंकाराचा वेळीच त्याग कर. आम्हा देवांना शरण ये, आमची राज्य परत कर. आम्ही तुला मैदान देऊ. शोभत नाही देवेंद्र, अरे तुझ्यासारख्या भ्याड देवांच्या मुखी भाषा शोभत नाही. अरे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव या सिंधुरासुरासमोर शौर्याची गाथा गाता. शोभत नाही. अरे अधर्माचा मार्ग सोड, धर्मानुवाद. शेवटी विजय हा सत्याचा होतो हे विसरू नकोस. आम्हाला शरण ये, आम्ही तुला अभय द्यायला तयार आहोत. मग तुम्ही हे देखील विसरू नका. प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून गेला देव हो, वीराच्या शौर्याला काळीमा फासले. या सिंधुरासुरासमोर निशस्त्र झाला. दैत्यराज, तू केलेलं कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणं अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझ्या असमर्थतेमुळे तुला मृत्यूदंड अवश्य मिळेल. महादेव, विष्णुदेव, देवेंद्र, अरे ज्या रण मैदानात माझ्या पराभवाची चर्चा तुम्ही केली देव हो, ज्या रण मैदानात माझ्या पराभवाची चर्चा तुम्ही केली, याच रण मैदानात विजयाचा गुलाल उधळून माघारी फिरला सिंधुरासूर. अरे या नरदेहासमोर श्रेष्ठत्वाची वार्ता करता शोभत नाही. तुम्हा सारख्या भ्याड देवांच्या मुखी शौर्याची भाषा शोभत नाही. तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे आणि तो बरोबर मला किती सवेल. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर स्वीकार रणांगण. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवांची पाठ राखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. अरे गणेशा, तू तरी वेगळा कसा असशील? तू यांचाच अंश. ते म्हणतात ना, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. मला युद्धाचं आव्हान. पाहतोस का तुझ्या देवांची अवस्था? याच देवांप्रमाणे तुझा देखील नाश करेन. दैत्यराज, अजूनही संधी केली नाही. वेळीचे अहंकाराचा त्याग कर, अन्यथा आज तुझा अंत या रणांगणामध्ये होईल. माझा अंत भावगणेश करणार काय? गणेशा, तुलाही गर्व झालाय तुझ्या देवत्वाचा. तुलाच नव्हे, तुझ्या सर्व देवांना गर्व झालाय तुमच्या देवत्वाचा. गणेशा, आज तुझ्या सर्व
Thank you.